आम्ही त्याच्या विरुद्ध आमचा लढा कायम ठेवू. त्याच्यामध्ये कोणी येतील ते येतील, आलात तर तुमच्यासोबत, नाहीतर तुमच्याशिवाय. ज्यांना मुंबईविषयी प्रेम आहे, मराठी माणसाविषयी प्रेम आहे, ते गौतम अडाणीच्या या राक्षसी वृत्तीला विरोध करतात. काल झाला विषय. तुम्ही हेच आवाहन शरद पवारांना कराल का आव्हान वाचवण्यासाठी? बघा की माननीय बघा, राजकारण तुमच्यापेक्षा जास्त मला कळतंय मिस्टर. हा विषय अनेकदा झालेला आहे. आमच्या अनेक आंदोलनात ते सहभागी झालेत त्यांचे लोक. धारावीच्या आंदोलनात ते आलेले आहेत. आम्ही आमचं काम करत असतो. ज्यांना यायचं आहे ते येतील. आमची लढाई मुंबईची. ज्यांना मुंबई महाराष्ट्रात राहावी असं वाटत असेल ते सर्व घटक येतील. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर येतील, कम्युनिस्ट येतील, आलेलेच आहेत. शेतकरी कामगार पक्ष आलेला आहे, काँग्रेस पक्ष आलेला आहे. अजून कोण पाहिजे? भारतीय जनता पक्ष अडाणींचा आणि व्यापाऱ्यांचा मिंधा पक्ष आहे. ते येणार नाही. त्यांचं राजकारण थैलीचं राजकारण आहे. इथून थैल्या उचलायच्या आणि दिल्लीत नेऊन द्यायच्या, ह्याच्या पलीकडे त्यांचं काम नाही. मग त्याचा आपल्याला आनंद पाहिजे की आपला एक मराठा स्ट्रॉंग मॅन गौतम अडाणीचा मेंटॉर आहे, याचा आनंद वाटला पाहिजे आपल्याला. हां, ते गौतम अडाणींना मोदींना मेंटॉर म्हणत नाहीत, पवार साहेबांना मानतायत. मतभेदा पलीकडे जाऊन याकडे तुम्ही पाहायला पाहिजे की पहा, शिवसेनेला आनंद आहे. आमचा आनंदाचा प्रश्न नाही. एनसीपी शरद पवार और अजीत पवार साथ में आ रहे हैं यहाँ मुंबई में. आप बोल रहे हैं आपने जगह छोड़ी है शरद पवार के लिए, क्या कहना चाहते हैं? देखिए, ये पिंपरी चिंचवड़ का तक सीमित मुद्दा है. पुणे में उनका अलायंस नहीं हो रहा मेरे हिसाब से. पिंपरी चिंचवड़ में